अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज नवरात्रीतील 8वा दिवस आहे, ज्याला आपण अष्टमी असं म्हणतो। बघा, आज आपल्याला देवीच्या 8व्या रूपाचं पूजन करायचं आहे आणि आज 8वं रूप जे आहे हे काल रात्री देवीचं आहे। बघा, अष्टमीच्या दिवशी खरं तर देवीने महिषासुराचा वध केला होता आणि त्यामुळे आजच्या दिवशी प्रत्येक मंदिरामध्ये किंवा असंख्य घरांमध्ये हवन केलं जातं। बघा, जेव्हा अष्टमीच्या दिवशी देवीने युद्ध साकारलं होतं, त्या युद्धामध्ये देवीने महिषासुराचा वध करून तिने विजय प्राप्त केला होता आणि त्यामुळे आजच्या दिवशी सगळ्यात शुभ आणि चांगल्या गोष्टी केल्या जातात। त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करत असतात किंवा आजच्या दिवशी तुम्ही कुठल्या तरी सवासणीची ओटी भरतात किंवा अष्टमीचा दिवस म्हणजे माता लक्ष्मीचा सर्वात प्रभावी दिवस मानला जातो। या दिवशी माता लक्ष्मीचा जो प्रभाव असतो तो जास्त प्रमाणात असतो। ज्यांनी अजूनही दुर्गा सप्तशती पाठ केला नसेल, ज्यांनी अजूनही आपल्या कुलदेवीची कुठलीच सेवा केली नसेल, त्यांनी आज कमीत कमी कळस पूजन तरी करा, घरामध्ये कळस स्थापन करा किंवा मग तुम्ही आजच्या दिवशी तुमचं जे कुलदैवत आहेत त्यांचं अगदी 1001 वेळा नामस्मरण जरी केलं तरी तुम्हाला पूर्ण 9 दिवसातील व्रताचं फळ मिळून जाईल। बघा, आज अष्टमी आहे आणि आजच्या दिवशी जर तुम्ही हे एक फळ माता लक्ष्मीच्या समोर अर्पण केलं किंवा माता लक्ष्मीच्या समोर तुम्ही जर कापलं तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये असलेले जी काही गरिबी आहे, जी काही नकारात्मकता आहे, जे काही दारिद्र्य आहे, तुमच्या घरात आलेली जी काही विघ्न संकट असतील, या प्रत्येक गोष्टीतून तुमची मुक्तता होईल। फक्त हे एक फळ तुम्हाला अर्पण करायचं आहे किंवा तिथे जाऊन तुम्हाला हे कापायचं आहे। आता ते कुठलं फळ आहे आणि आज नक्की काय करायचं आहे हे सगळं काही मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवीन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, तुम्हाला एक कोहळा घ्यायचा आहे, ठीक आहे, तुम्हाला कुठेही मिळेल, एक कोहळा घ्यायचा आहे। आता कोहळ्याचे असंख्य उपाय मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। ज्या घरातील मेन दरवाजाला तुम्ही जर कोहळा लावत असाल तर तुमच्या घरात नकारात्मकता कधी प्रवेश करत नाही। कोहळ्यामध्ये नकारात्मक पावर खेचण्याची खूप जास्त क्षमता असते। बघा, घरामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा चांगल्याच हेतूने येतो असं नाही। बरेच लोक जळकी कुचकी असतात, ज्यांना आपलं चांगलंही बघवत नाही, ते नावाला आपल्या घरामध्ये येत असतात किंवा येतात, मात्र मनामध्ये आपल्याबद्दल शिव्या शाप असतात। अशा लोकांचे श्राप किंवा अशा लोकांचे हाय आपल्याला लागून त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो। जेव्हा तुम्ही तुमच्या घराला एखादा कोहळा बांधता तेव्हा लक्षात ठेवा, कुठल्याही विचारांची व्यक्ती घरात आली तरी आपलं चांगलंच होतं, कारण त्या व्यक्तीतील नकारात्मकता, त्या व्यक्तीतील जी काही म्हणजे वाईट शक्ती असेल ती सगळी वाईट शक्ती तो कोहळा खेचून घेतो। बरेच लोक अशी असतात की जे काहीतरी बाहेरील बाधा जी असते ती बाधा आपल्यावरती करण्याचा प्रयोग करत असतात। आपण एखादा बर्थडे केला, एखादी गाडी घेतली, घर एखादं आपण चांगलं बनवलं किंवा एखादा फ्लॅट घेतला, जमीन घेतली, बऱ्याच वेळा लोकांना ते बघवत नाही, नजर लागते। बऱ्याच वेळा आपली प्रगती झालेली पाहवत नाही आणि मग वेगवेगळे आपल्या मागे काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात, आपली अधोगती करण्याचा प्रयत्न करतात, आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात, अशा तांत्रिक बाधा करून। जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या मेन दरवाजाला कोहळा लावाल तेव्हा कुठलीच बाधा आपल्यावरती काम करत नाही। बघा, कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती आपल्यावरती काम करत नाही, कारण तो जो कोहळा आपल्या दरवाजाला असतो हा कोहळा सगळी नकारात्मकता, वाईट शक्ती, सगळ्या बाधा, सगळे दोष हा स्वतःवर घेतो आणि आपल्या घराचं संरक्षण करतो। त्यामुळे नेहमी एक कोहळ्याचा तुकडा किंवा एक अख्खा कोहळा तुम्ही एका लाल कपड्यामध्ये बांधून तो घराला नेहमी लावून ठेवा। बघा, आपलं जे स्वामी केंद्र असतं, जिथे पूजेचं साहित्य वगैरे भेटतं, तिथेही तुम्हाला हे सगळं साहित्य मिळेल, तिथून तुम्ही नक्कीच घ्या। आता मी तुम्हाला सांगते की आपल्याला हे फळ आज देवीला कसं अर्पण करायचं आहे। जर तुमच्या गावामध्ये दुर्गा देवीचं मंदिर असेल किंवा कुठल्याही देवीचं मंदिर असेल किंवा तुमच्या गावामध्ये जर दुर्गा देवी असेल, म्हणजे नवरात्रीची स्थापना असेल, जिथे दुर्गा देवीची मूर्ती आता बसवलेली असेल, तुम्ही तिथे जाऊन हा उपाय करू शकतात किंवा छोट्या मोठ्या कुठल्याही देवीच्या मंदिरात जाऊन हा उपाय करू शकतात। बघा, तुम्हाला एक कोहळा घ्यायचा आहे, भाजीचं जे दुकान भेटतं तिथे सहज मिळेल किंवा खेड्यातल्या लोकांनी थोडंसं शोधा, तुम्हाला तुमच्याच एखाद्या शेताच्या आजूबाजूला कुठेतरी हा कोहळा नक्कीच मिळून जाईल। हा कोहळा तुम्हाला स्वच्छ साफ करायचा आहे, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पाणी वगैरे टाकून हा स्वच्छ साफ करून घ्यायचा आहे। त्यानंतर
हा जो कोळा आहे हा लाल रंगाच्या कापडात बांधायचा आहे। एक ब्लाऊज पीस घ्या, त्याच्यामध्ये हा कोळा तुम्हाला बांधायचा आहे। हा कोळा बांधून तुम्हाला देवीच्या मंदिरात घेऊन जायचा आहे। तिथे जाऊन हा कोळा तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे। माता देवीला अर्पण करू शकतात। जर तिथे हवन सुरू असेल, हवन केलं असेल किंवा हवन केलेला म्हणजे जो याग असतो तो याग पेटत असेल तर तुम्हाला हा कोळा तिथे ठेवून द्यायचा आहे। ठीक आहे, हा कोळा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे आणि तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे। तुमचं नाव, तुमचं गोत्र सांगायचं आहे आणि माझ्या घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी, दारिद्र्य संपवण्यासाठी, माझ्या घरातील 18 विश्व असलेली जी दरिद्र्य आहे ती संपवण्यासाठी मी हा उपाय करत आहे। घरामध्ये सुख समृद्धी येऊ दे, घरामध्ये सकारात्मकता येऊ दे, घरामध्ये सगळं चांगलं घडू दे, घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग खुले होऊ दे, माझ्या घराला लागलेली जी नजर आहे ही नजर समाप्त होऊ दे, असं तुम्हाला सगळं काही बोलायचं आहे। आणि त्यानंतर तो जो कोळा आहे तो तुम्हाला तिथेच त्या हवनाच्या समोर, माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला कापायचा आहे। ठीक आहे, हा कोळा तुम्हाला कापायचा आहे। यातला एक भाग जो आहे तो तुम्हाला तिथेच ठेवून द्यायचा आहे आणि एक भाग जो उरेल तो तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे एखादा चौक असेल, कुठेही एखादा रिकामं शेत असेल तर तिथे नेऊन तुम्हाला ठेवायचा आहे। हा कोळा म्हणजे अर्धा जो भाग आहे तो हवनाजवळ ठेवायचा आहे आणि अर्धा भाग तुम्हाला म्हणजे चार वाटा जिथे फुटतात बघा, ज्याला आपण काय चौक म्हणतो, जिथे 4 वाटा फुटतात, तुम्ही तिथे ठेवला तरीही चालेल किंवा घराच्या आजूबाजूला एखादं शेत आहे, मोकळी जागा आहे तर तिथे जाऊन तुम्ही हा अर्धा कोळा ठेवला तरीही चालेल। ठेवत असताना तुम्हाला पुन्हा एकदा तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे। घरात येत असताना स्वच्छ हातपाय तुम्हाला धुवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे। हा एक उपाय जर आजच्या दिवशी, आज अष्टमीला तुम्ही केलात तर तुमच्या घरातील नकारात्मकता संपेल, तुमच्या जीवनातील दारिद्र्य संपेल। बघा, कितीही मोठं संकट आर्थिक तुमच्यावरती आलेलं असेल त्यातून तुमची सुटका होईल। माता लक्ष्मीचा सदैव तुमच्याप्रती आशीर्वाद राहील। अशा पद्धतीने आज हा तुम्हाला उपाय करायचा आहे। तर आजचा हा उपाय कसा वाटला ते नक्कीच कळवा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।